नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. नवरात्र हा शक्ती, भक्ती आणि साधनेचा उत्सव आहे. आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रांचं धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व. आध्यात्मिक महत्त्व: साधना, उपवास, ध्यान, दृश्य. नवरात्र म्हणजे देवी शक्तीची उपासना. या काळात भक्त उपवास, जप, ध्यान आणि साधना करतात. त्यामुळे मन, वाणी आणि कर्माची शुद्धी होते. हा उत्सव आपल्याला आत्मसंयम, संयम आणि सकारात्मक विचार शिकवतो. नवरात्र आपल्याला आठवण करून देतो की खरी शक्ती आपल्या आत आहे आणि ही जागवण्यासाठी श्रद्धा आणि साधना आवश्यक आहे. धार्मिक महत्त्व: नवरात्राचे धार्मिक महत्त्व खूप खोल आहे. या 9 दिवसात मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नंबर 1. शैलपुत्री, स्थैर्य आणि धैर्य देणारी. नंबर 2. ब्रह्मचारिणी, तपश्चर्येचे प्रतीक. नंबर 3. चंद्रघंटा, शांती आणि पराक्रमाची देवता. नंबर 4. कृष्णमांडा, सृष्टीची आदिशक्ती. नंबर 5. स्कंदमाता, मातृत्वाचे स्वरूप. नंबर 6. कात्यायनी, अन्यायाविरुद्ध लढणारी. नंबर 7. कालरात्री, अंधकाराचा नाश करणारी. नंबर 8. महागौरी, पवित्रतेचे प्रतीक. नंबर 9. सिद्धिदात्री, सर्व सिद्धी देणारी. ही 9 रूपं आपल्याला शिकवतात की दैवत्व वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या आयुष्यात प्रकट होत. नवरात्र म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि असत्यावर सत्याचं अधिराज्य. सांस्कृतिक महत्त्व: नवरात्र फक्त धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. या काळात भजन, कीर्तन, गरबा आणि दांडियासारख्या उत्सवांमुळे समाजात भक्ती, भाव आणि आनंदाचं वातावरण निर्माण होते. हा सण लोकांना एकत्र आणतो, समाजाचा एकोपा आणि प्रेम वाढवतो. सामाजिक आणि वैयक्तिक महत्त्व: नवरात्रीत केलेले उपवास केवळ धार्मिक नसून आरोग्यदायी देखील असतात. सात्विक आहारामुळे शरीर निरोगी राहते. हा काळ म्हणजे संयम, शिस्त आणि आत्मचिंतन करण्याची संधी. आपण आयुष्यातील नकारात्मकता दूर करून नवीन ऊर्जेने पुढे जाऊ शकतो. म्हणूनच मित्रांनो, नवरात्र हा शक्ती, भक्ती आणि साधनेचा उत्सव आहे. तो आपल्याला शिकवतो की संयम, श्रद्धा आणि सत्याच्या बळावर आपण प्रत्येक वाईटावर विजय मिळवू शकतो. जय माता दी.